पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी चैताली तुम्हा सगळ्यांचं सहर्ष स्वागत करते. वयाच्या अवघ्या 20व्या वर्षी या अभिनेत्रीने बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. तिच्या सौंदर्यामुळे 80 आणि 90च्या दशकात ती प्रेक्षकांची आवडती अभिनेत्री बनली होती. पण यशाच्या उत्तुंग शिखरावर असताना या अभिनेत्रीने अचानक अभिनयाचं क्षेत्र सोडलं. कदाचित आज कुठलीही अभिनेत्री जे धाडस करणार नाही ते या अभिनेत्रीनं करून दाखवलं. एवढी लोकप्रियता मिळाल्यावर अचानक निवृत्तीचा धाडसी निर्णय घेणारी ही अभिनेत्री होती मीनाक्षी शेषाद्री. 16 नोव्हेंबर 1963 रोजी आपल्या आत्ताच्या झारखंडमधील सिंदरी येथे मीनाक्षी यांचा जन्म झाला. त्यांचं खरं नाव शशिकला असं होतं. लहानपणापासूनच त्यांनी भरतनाट्यम, कुचिपुडी, कथ्थक, ओडिसी अशा शास्त्रीय नृत्य प्रकारांचे धडे गिरवले. त्यांच्या मातोश्री सुद्धा नृत्यांगना, गायिका असल्यामुळे कलेचा वारसा त्यांना उपजतच होता. अभिनयाच्या क्षेत्रात काम करण्याचं त्यांनी सुद्धा मुद्दामून ठरवलेलं नव्हतं, पण ते ओघानं घडलं. त्याचं झालं असं की 12वीची परीक्षा झाल्यावर टायपिंगच्या वगैरे क्लासना मीनाक्षीजी जात होत्या तेव्हा त्यांची नजर मिस इंडिया स्पर्धेच्या जाहिरातीवर पडली. तेव्हा त्यांनी आणि त्यांच्या आईने ठरवलं की प्रयत्न करून बघायला काय हरकत आहे. आणि आश्चर्य म्हणजे त्या ही स्पर्धा जिंकल्या. जेमतेम 17 वर्षाच्या असताना मीनाक्षीजी एवढा मोठा पुरस्कार जिंकलेल्या होत्या. साहजिकच त्यानंतर मॉडेलिंग आणि चित्रपटांच्या त्यांना ऑफर्स मिळायला सुरुवात झाली. मीनाक्षी यांच्या आजोबांनी मदुराई येथील मीनाक्षी देवीचा अभिषेक केल्यावर त्यांचं शशिकला हे नाव बदललं आणि मीनाक्षी असं ठेवलं. मनोज कुमार यांची निर्मिती असलेल्या आणि 1983 साली प्रदर्शित झालेल्या पेंटर बाबू या चित्रपटातून मीनाक्षी यांनी अभिनयाच्या क्षेत्रात पदार्पण केले. पण हा चित्रपट फारसा यशस्वी ठरला नाही. त्याच वर्षी प्रदर्शित झालेला हिरो चित्रपट मात्र खूप गाजला आणि मीनाक्षी शेषाद्री हे नाव संपूर्ण भारतात पोहोचलं. त्यानंतर राजेश खन्ना यांच्याबरोबर आवारा बाप चित्रपटात सुद्धा त्यांनी काम केलं, पण हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर फारशी कमाई करू शकला नाही. पैसा ये पैसा, लवर बॉय, लव्ह मॅरेज असे काही चित्रपट मीनाक्षीजींनी केलेले आहेत, पण त्यांना म्हणावी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. 1985 साली प्रदर्शित झालेल्या बेवफाई चित्रपटात त्यांनी राजेश खन्ना आणि रजनीकांत यांच्याबरोबर काम केलं. हा चित्रपट मात्र हिट ठरला. यानंतर त्यांनी मेरी जंग, स्वाती, जुर्म, आवारगी, तूफान, घर तो हो ऐसा, शहनशाह, घातक, घायल, दामिनी अशा अनेक गाजलेल्या चित्रपटांमध्ये भूमिका साकारल्या. 2016 साली प्रदर्शित झालेल्या घायल वन्स अगेन चित्रपटात त्यांनी छोटासा रोल केला होता. मीनाक्षीजींनी सनी देओल, अनिल कपूर, जॅकी श्रॉफ, ऋषी कपूर, अमिताभ बच्चन, विनोद खन्ना, डिंपल कपाडिया, स्मिता पाटील अशा अनेक दिग्गज कलाकारांबरोबर सुद्धा काम केलेलं आहे. आपल्या जेमतेम 15 वर्षाच्या कारकिर्दीत मीनाक्षीजींनी जवळपास 60 चित्रपटांमध्ये अभिनय केला. हिंदी बरोबरच जीवाना पोरार्थम, ब्रह्मश्री विश्वामित्र, आपण बांधवुडू असे तेलुगू चित्रपटांमध्ये आणि एन राथाथिन राथमे, वीरा मरुथू, डुएट अशा तमिळ चित्रपटांमध्ये त्यांनी अभिनय केला. मीनाक्षी यांच्यावर चित्रित झालेली जब कोई बात बिगड़ जाए, तू मेरा हीरो है, गवाह है चांद तारे, हम तुम्हें इतना प्यार करेंगे, जब से तुम्हें देखा अशी अनेक गाणी आजही अत्यंत लोकप्रिय आहेत. 80-90च्या दशकातील सगळ्यात जास्त मानधन घेणाऱ्या अभिनेत्रींमध्ये मीनाक्षीजींचा समावेश होता. 1995 साली मीनाक्षी यांचे हरीश मैसूर यांच्याशी लग्न झाले. त्यानंतर त्यांनी चित्रपटात अभिनय करणं बंद केलं. आपल्या नवऱ्याबरोबर त्या अमेरिकेत स्थायिक झाल्या. तिकडे त्यांचे नृत्याचे क्लासेस आहेत. जेव्हा त्यांनी अभिनय क्षेत्र सोडलं तेव्हा त्या खरंच एक यशस्वी अभिनेत्री म्हणून ओळखू जाऊ लागल्या होत्या. पण त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं होतं की मी लग्न करायचं ठरवलं तेव्हा मला कल्पना होती अमेरिकेत राहणं आणि अभिनय करणं या दोन्ही गोष्टी मला शक्य होणार नाही. मीनाक्षी शेषाद्री हे नाव आजच्या पिढीला जरी फारसं माहीत नसलं तरी बॉलिवूडमधील एक काळ या अभिनेत्रीनं गाजवला होता. कदाचित आपण त्यांना येत्या काळात परत एका चित्रपटात बघू शकू.
फार लोक जी गोष्ट करू शकले नाही ती मीनाक्षीजीने करून दाखवली आणि त्यांच्या या धाडसाला तसंच अभिनयाला आमचा सलाम आहे. मीनाक्षीजींचं कोणतं काम तुम्हाला आवडतं हे आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आपण भेटूया पुढच्या भागात. आत्ता मात्र निरोप घेतेय. नमस्कार.